महाराष्ट्रात राहण्यासाठी सर्वात महागडी 10 शहरे। मित्रांनो, महाराष्ट्र हे देशातील आर्थिक राजधानीचे राज्य मानले जाते। उद्योग, शिक्षण, नोकऱ्या आणि आधुनिक जीवनशैली यामुळे राज्यातील अनेक शहरे वेगाने विकसित होत आहेत। परंतु विकासासोबतच या शहरांमध्ये राहण्याचा खर्च, घरांच्या किमती आणि दैनंदिन गरजाचा खर्चही तितकाच वाढला आहे। अशातच आज आपण महाराष्ट्रात राहण्यासाठी सर्वात महागडी 10 शहरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो, सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, सोलापूर। टेक्स्टाईल आणि चादर उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले सोलापूर शहर आता स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत झपाट्याने बदलत आहे। शहरात पायाभूत सुविधांचा विकास, उत्तम रस्ते आणि नव्या निवासी प्रकल्पामुळे मागील काही वर्षात मालमत्तेचे दर वाढलेले आहेत। बाहेरील भागांच्या तुलनेत शहराच्या मध्यवर्ती भागात घर खरेदी करणे किंवा भाड्याने राहणे, तसेच मुलांचे दर्जेदार शिक्षण आणि खाजगी आरोग्य सेवा यावर होणारा मासिक खर्च तुलनेने वाढल्यामुळे सोलापूर हे या यादीत 10व्या स्थानावर येते। नंबर 9, कोल्हापूर। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख आर्थिक केंद्र आहे। साखर उद्योग, ऑटोमोबाईल हब, फाउंड्री उद्योग आणि समृद्ध कृषी अर्थव्यवस्थेमुळे येथील लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे। ताराबाई पार्क, राजारामपुर यासारखे उच्चप्रभू परिसरामध्ये घरांचे भाव गगनाला भिडले आहेत। चांगल्या दर्जाची जीवनशैली, खाण्यापिण्यावरील खर्च आणि शैक्षणिक सुविधांमुळे कोल्हापूरमध्ये राहण्याचा सरासरी खर्च इतर लहान शहरांपेक्षा अधिक आहे। नंबर 8, छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजीनगर हे मोठे औद्योगिक आणि पर्यटन केंद्र आहे। वाळूज, चिखलठाणा आणि शेंद्रा बिटकीन यासारख्या मोठ्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे येथे देशभरातून कुशल कामगार आणि अधिकारी वर्ग स्थायिक होत आहे। यामुळे शहरात आधुनिक गृह प्रकल्प, मॉल, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू झाल्या आहेत। सिडको आणि कॅनॉट प्लेस परिसरातील घरांचे वाढलेले भाडे आणि दैनंदिन खर्च यामुळे हे शहर राहण्यासाठी खर्चिक ठरते। नंबर 7, नाशिक। भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाणारे नाशिक हे उत्तम हवामान, धार्मिक महत्त्व आणि औद्योगिक विकासासाठी प्रसिद्ध आहे। मुंबई आणि पुण्याशी उत्तम कनेक्टिव्हिटी असल्यामुळे अनेक लोक नाशिकमध्ये सेकंड होम किंवा कायमस्वरूपी निवासाला पसंती देतात। गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि इंदिरानगर यासारख्या भागात घरांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत। मुंबई पुण्यापेक्षा नाशिक थोडे परवडणारे असले तरी वाढती कॅफे संस्कृती, प्रीमियम शाळा आणि जीवनशैलीमुळे नाशिकमधील राहणीमानाचा खर्च चांगलाच वाढला आहे। नंबर 6, नागपूर। महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर हे विदर्भातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र आहे। मेट्रो रेल्वे, मिहान प्रकल्प आणि समृद्धी महामार्गामुळे नागपूरचे आर्थिक चित्र पूर्णपणे बदललेले आहे। रामदास पेठ, धरमपेठ आणि वर्धा रोड या भागात घरांचे दर मेट्रो शहरांच्या तोडीस तोड पाहायला मिळतात। IT कंपन्यांचा वाढता विस्तार आणि दर्जेदार शिक्षण संस्था यामुळे देशभरातून येणाऱ्या लोकांमुळे नागपूरमधील भाड्याची घरे आणि दैनंदिन खर्च दिवसेंदिवस महाग होत चालला आहे। नंबर 5, वसई विरार। मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असलेले वसई विरार शहर हे केवळ उपनगर न राहता एक स्वतंत्र आर्थिक क्षेत्र बनले आहे। मुंबईच्या जवळ असल्यामुळे आणि लोकल ट्रेनच्या कनेक्टिव्हिटीमुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाची इथे प्रचंड गर्दी झाली आहे। वाढत्या लोकसंख्येमुळे येथील पाणी, वीज, वाहतूक आणि शाळा, कॉलेजचा खर्च चांगलाच वाढला आहे। मुंबईच्या तुलनेत घरे स्वस्त वाटत असली तरी दैनंदिन प्रवास आणि झपाट्याने वाढणाऱ्या मालमत्ता करामुळे येथे राहण्याचा एकूण खर्च लक्षणीयरित्या जास्त आहे। नंबर 4, नवी मुंबई। नियोजित शहर म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई हे राहण्यासाठी अत्यंत आधुनिक आणि प्रीमियम मानले जाते। वाशी, नेरूळ, खारघर आणि सीवूड्स यासारख्या भागामध्ये आलिशान सोसायट्या आणि उत्तम पायाभूत सुविधा आहेत। आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू यामुळे येथील घरांच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आहे। स्वच्छ हवामान, विस्तीर्ण रस्ते, उत्तम मॉल्स आणि आंतरराष्ट्रीय शाळा यामुळे नवी मुंबई हे महाराष्ट्रातील राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांपैकी एक बनले आहे। नंबर 3, ठाणे। तलावांचे शहर अशी ओळख असलेले ठाणे आज कॉर्पोरेट हब आणि लक्झरी लाईफस्टाईलचे केंद्र बनले आहे। घोडबंदर रोड, पोखरण रोड आणि माजीवडा यासारख्या भागात गगनचुंबी इमारती आणि आधुनिक टाउनशिप उभारलेल्या आहेत। अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालय ठाण्यात असल्यामुळे येथे उच्चपदस्थ अधिकारी आणि व्यावसायिकांची मोठी वस्ती आहे। घरांचे प्रचंड भाडे, शाळांची भरमसाठ फी आणि मॉल्स, रेस्टॉरंटचे महागडे पर्याय यामुळे ठाणे हे राज्यातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर आहे। नंबर 2, पुणे। महाराष्ट्राचे विद्येचे माहेरघर आणि देशातील अग्रगण्य IT हब असलेले पुणे शहर या यादीत 2ऱ्या क्रमांकावर आहे।
हिंजवडी, मगरफट्टा, खराडी, कोरेगाव पार्क आणि बानेर यासारख्या भागात राहण्याचा खर्च खूप जास्त आहे. लाखो विद्यार्थी आणि IT प्रोफेशनल्समुळे घरांचे भाडे प्रचंड वाढले आहे. याशिवाय खाजगी वाहतूक, वीकेंड लाईफस्टाईल, हॉटेल्स आणि दर्जेदार शिक्षणाचा खर्च यामुळे पुण्यात एका कुटुंबाला चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यासाठी दरमहा मोठा आर्थिक भार सोसावा लागतो. नंबर 1, मुंबई. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात महागडे शहर म्हणजे मायानगरी मुंबई. दक्षिण मुंबई म्हणजेच नरिमन पॉइंट, मलबार हिल, वरळीपासून ते उपनगरापर्यंत म्हणजेच वांद्रे, अंधेरी या ठिकाणी घरांचे भाव सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहेत. अगदी 1 BHK घरांचे भाडेही महिन्याला 30,000 ते 60,000च्या पुढे आहे. स्थानिक प्रवास, मुलांचे शिक्षण, अन्नधान्य आणि जीवनशैली या सर्वच बाबतीत मुंबई अत्यंत महागडी आहे. मुंबईत जागा मिळवणे आणि राहणीमानाचा दर्जा टिकवणे हे प्रत्येकासाठी एक मोठे आर्थिक आव्हान ठरते.